हॅलो स्टुडंट्स, आवाज येतो का रे माझा? हॅलो. Yes, sir. ओके, जस्ट मिनिट, मी शेअर करतो स्क्रीन. जस्ट ही ट्रीटमेंटमध्ये आपण आतापर्यंत ॲनेलिंग, नॉर्मलायझिंग, हार्डनिंग बाय क्वेंचिंग. बरं, क्वेंचिंग मीडियम म्हणजे काय असतं? दे आर द कूलिंग मीडियम. क्वेंचिंग मीडियम लाईक वॉटर, ऑइल, then brine solution, salt plus water, that is called as a brine solution. Even air cooling also there in normalizing. These are the different quenching mediums. Now in the next part we are going to understand सरफेस हार्डनिंग. बरं, सरफेस हार्डनिंग आहे आपल्याला पुढच्या पार्टमध्ये सुरू करायचं आहे. जस्ट मिनिट, स्क्रीन शेअर करा, रिप्लाय द्या स्टुडंट. मला स्क्रीन शेअर होतंय का स्टुडंट्स? Yes, sir. Yes, sir. Okay, surface hardening. So there are two types of surface hardening. Basically, surface hardening काय आहे? In many situations, hard and wear resistant surface is required. म्हणजे आउटर केसिंग हार्ड पाहिजे अँड इनर कोअर मस्ट बी वियर रेजिस्टन्स. मग दोन्ही प्रकारचे कॉम्पोनंट एकाच पार्टमध्ये कधी प्रोड्यूस होणार आहे, तेव्हा मी फ्लेम हार्डनिंग सारखी, सरफेस हार्डनिंग सारखी प्रोसेस करणार तिथे. बरोबर. सो बिकॉज ऑफ टफ कोअर द कॉम्पोनंट्स कॅन विथस्टँड इम्पॅक्ट लोड. त्याची आतमधली कोअर कशी असली पाहिजे? टफ असली पाहिजे. as well as outer surface must be hard. So the typical applications requiring these conditions कुठे कुठे वापरतो आपण अशा प्रकारचे कंडिशन? इन्क्लुडिंग गिअर टीथ. बरोबर, गिअर टीथ झालं. देन कॅम शाफ्ट मध्ये पण अशा प्रकारची प्रोसेस वापरतो आपण. अशा प्रकारचे दोन्ही सरफेस आपल्याला लागत असतात. बिअरिंग्स मध्ये असतात. देन क्रँक पिन्स, क्लच प्लेट, टूल्स अँड डाईज. सो दे आर रिक्वायरिंग बोथ टाईप ऑफ सरफेस इन ओनली सिंगल कॉम्पोनंट. म्हणजे आयदर गिअर टीथ असेल किंवा कॅमशाफ्ट असेल किंवा बेअरिंग किंवा क्रँक पिन असेल, क्लच प्लेट, टूल. बरोबर. या दोन्ही या सगळ्या कॉम्पाउंड मध्ये काय असतं? बोथ टाइप ऑफ सरफेस कॅन बी अचिव्ड. मीन्स आउटर सरफेस विल बी हार्ड as well as inner core will be wear resistance. So the combination of these properties can be achieved by following method. मग दोन प्रकारे आपण अचीव करू शकतो. by giving the hardening and tempering the surface layer, that is surface hardening. फक्त आउटर सरफेसलाच मला हार्डनिंग करायचं आहे. सो सरफेस हार्डनिंग डन कॅन बी डन बाय फ्लेम हार्डनिंग. फ्लेम हार्डनिंग मी त्याला हिटिंग करू शकतो. सो फ्लेम हार्डनिंग अँड सेकंड इज इंडक्शन हार्डनिंग. फ्लेम हार्डनिंग अँड इंडक्शन हार्डनिंग काल आपण थोडक्यात डिस्कस केलं होतं. फ्लेम हार्डनिंग मध्ये काय करतो आपण? विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन अँड ऍसिटिलीन गॅस, with the help of that oxyacetylene gas we are given the heating, that is flame hardening. And second is induction hardening, with the help of the electric current flowing through that material, that will heat the material necessary only to the outer surface. So that is induction hardening. So this is first part of surface hardening. And there is one more method. काल आपण बघितलं होतं, chemical method also there. This is like a thermal method, but another method called as a changing the composition at outer surface layer. पण outer surface layer मध्ये काय करायचं? केमिकल कंपोजिशन चेंज करायचं by giving some heat treatment or called as a case hardening. पहिले दोन surfaces काय? They are called as a surface hardening, whereas other two surfaces are case hardening. केस हार्डनिंग म्हणजे काय करायचं? त्या आउटर केसिंग मध्ये, त्या आउटर केसिंग मधलं केमिकल कंपोजिशन मला चेंज करायचंय. आउटर केसिंग मधलं केमिकल कंपोजिशन मला चेंज करायचंय. सो देर आर थ्री मेथड्स ऑफ केस हार्डनिंग, लाईक कार्बरायझिंग surface in that outer casing we are adding the carbon, so they are called as a carburizing. Second is nitriding, we are adding the nitrogen surface in that outer surface, that is nitriding. And another is the cyaniding. That cyaniding means we are adding the carbon as well as nitrogen. They are called as a case hardening. आणि ह्या वरचे दोन प्रोसेस जे आपल्याला आज शिकायचे त्या, they are called as a flame hardening and induction hardening. Both processes are called as a surface hardening. दोन्ही प्रोसेसला काय म्हणतो आपण स्टुडंट? दे आर द सरफेस हार्डनिंग. सरफेस हार्डनिंग म्हटलं तर फक्त काय येईल? फ्लेम हार्डनिंग आणि इंडक्शन हार्डनिंग येणार आहे. बट केस हार्डनिंग म्हटलं का या तिन्ही प्रोसेस येतात. आज आपल्याला ह्या दोन प्रोसेस शिकायच्या, फ्लेम हार्डनिंग आणि इंडक्शन हार्डनिंग. सो दिस इज कॉल्ड एज अ सरफेस हार्डनिंग. त्या ठिकाणी बघा, विथ द हेल्प ऑफ दिस फ्लेम, ऑक्सिजन गॅसची जे काय बर्नर आहे त्यांनी काय केलं? त्याचं आउटर सरफेसला हिटिंग केलं. बघा, द फ्लेम हार्डनिंग इन्व्हॉल्व्स हिटिंग द सरफेस ऑफ अ स्टील. बरोबर, आउटर सरफेस जो स्टीलचा टू अ टेम्परेचर अबव अप्पर क्रिटिकल टेम्परेचर. अप्पर क्रिटिकल टेम्परेचर किती? अराउंड 850 डिग्री सेल्सिअस. विथ ऑक्सिएसिटिलीन फ्लेम, ऑक्सिजन गॅस प्लस ऍसिटिलीन गॅस, या दोन्ही गॅसचं कंपोजिशन काय केलं होतं? प्रॉपरली मॅच केलं होतं, प्रॉपरली मिक्स केलं होतं. अँड वन फ्लेम इज प्रोड्यूस. दॅट फ्लेम विल गिव्ह द नेसेसरी हिटिंग. अशा प्रकारचे मिक्स कलरचे दोन लेअर असतात त्या गॅसमध्ये. बरोबर. सो दॅट फ्लेम इज प्रोड्यूस अँड देन इमिजिएटली क्वेंच
द सरफेस विथ अ कोल्ड वॉटर, आणि त्यानंतर काय केलं होतं, इमिजिएटली कोल्ड वॉटरनी सरफेस क्वेंचिंग केलं होतं, बरोबर. सो हिटिंग ट्रान्सफॉर्म द स्ट्रक्चर ऑफ सरफेस लेअर टू ऑस्टेनाइट. हिटिंग केल्यामुळे काय होतं, आउटर सरफेस काय होतं, आउटर सरफेस इज लेअर टू ट्रान्सफॉर्म टू द ऑस्टेनाइट फेज अँड द क्वेंचिंग चेंजेस इट टू मार्टेनसाइट फेज. आउटर सरफेस जो ऑस्टेनाइट फेज तयार झाला आपला, त्या ऑस्टेनाइट फेज सरफेसला काय केलं होतं आपण, cooling केलं होतं. Cooling will convert that oscillate phase into the martensite phase. So that is your, so these are the gears. These are the gears. त्याचं फ्लेम हार्डनिंग केलं होतं. ते बघू शकतो आपण, आउटर सरफेस, आउटर पेरिफरी जी आहे गिअरची, with the help of number of flame. These are 1, 2, 3, 4 oxyacetylene flames are there. So with the help of these 4 flames, the outer periphery of the gear is get heated. आणि हिटेड केल्यामुळे काय होतं, that is converted into austenite phase. Heating around 850 degrees Celsius. Upper ideal temperature वर heating करायचं, and then immediately quench with the cold water. बरोबर, गार पाण्याने परत ते quenching करायचं. That is your converting that austenite phase into martensite phase. So that is flame hardening. Then the surface layers are hardened. त्यामुळे काय होतं, outer surface layer काय होता, they harden up to the 50 to 60 Rockwell hardness number. or outer surface का होतं, त्यामुळे outer surface layers are hardened about 50 to 60 Rockwell hardness. It is less expensive and can be easily adapted for large and complex shapes. ही जी प्रोसेस आहे ती काय आहे, त्याची कॉस्ट कमी आहे, लेस एक्सपेन्सिव्ह आहे, and it can be adapted for large and complex shapes. That is flame hardening. Okay, flame hardened parts must be tempered and after hardening. फ्लेम हार्डनिंग केलेल्या पार्टला पण टेम्परिंग पण केलं जातं. हार्डनिंग केल्यानंतर तर टेम्परिंग टेम्परेचर डिपेंड्स ऑन अन अलॉय कंपोजिशन अँड डिझायर हार्डनेस. तुम्हाला किती हार्डनेस पाहिजे, 50 to 60 हार्डनेस मधला किती हार्डनेस पाहिजे, त्यावर ते टेम्परिंग प्रोसेस डिपेंड करते. द फ्लेम हार्डनिंग मेथड्स आर सुटेबल फॉर द स्टील्स विथ कार्बन कंटेनिंग contents ranging from 0.40 to 0.95 and low alloy steel. Low alloy steel ला पण केलं जातं फ्लेम हार्डनिंग, as well as carbon containing range from 0.40 to 0.95 रेंज. मग सगळ्यांना फ्लेम हार्डनिंग कळालं स्टुडंट्स? हॅलो स्टुडंट्स, फ्लेम हार्डनिंग समजतंय का? फ्लेम हार्डनिंग मध्ये काय करतो स्टुडंट आपण, इन दॅट फ्लेम हार्डनिंग यू आर गिवन द हिटिंग अप टू द 850 डिग्री सेल्सिअस अराउंड 850 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण ते मटेरियल हिटिंग करतो विथ द हेल्प ऑफ ऑक्सी ऍसिलिन फ्लेम. ऑक्सिजन आणि ऍसिलिन गॅसचं एक प्रॉपर कंपोजिशन मध्ये मिक्स केलं जातं अँड दॅट फ्लेम इज क्रिएटेड, and with the help of that oxyacetylene flame the outer surfaces get heated so that austenite phase is achieved, and this material after heating immediately quench with the cold water so that austenite phase is converted into the martensite phase, and around 50 to 60 hardness Rockwell hardness number can be achieved to the outer surface. So that is a surface hardening or called as a flame hardening. लक्षात आलं स्टुडंट सगळ्यांना फ्लेम हार्डनिंग काय आहे? हॅलो स्टुडंट्स, फ्लेम हार्डनिंग समजतंय का? Flame hardening, it is the process of heating the outer surface only with the help of oxyacetylene flame. Oxygen gas plus acetylene gas is mixed together. So with the help of oxygen and acetylene gas, that oxyacetylene flame is produced, and with the help of that flame, only the outer surface is get heated, just like this shown in this picture. त्या पिक्चर मध्ये हा जो गिअर आहे, बरोबर, in this that gear is given the gas heating, that flame heating, बरोबर, flame hardening केलं त्याला. Due to that, that is converted into the martensite phase, and after that it is immediately quenched with the surface with the cold water. Heating झालेल्या सरफेसला काय immediately cold water ने quenching केलं so that martensite phase is achieved and having the hardness of 50 to 60 hardness, and some product that may be tempered again. हिटिंग केल्यामुळे हार्डनेस वाढल्यामुळे काय होतं, काही प्रोडक्टला टेम्परिंग पण केलं जातं अप टू द कार्बन कंटेनिंग फ्रॉम 0.40 to 0.95%. So that this is one process called as a student surface hardening. कळालं स्टुडंट सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, Yes, sir. सरफेस हार्डनिंग म्हणजे लक्षात आलं का? आता पण आपण त्याचे दोन प्रोसेस बघितलं होतं, त्याच्यामध्ये काय होतं, वी आर गिवन द हिटिंग टू द एंटायर क्रॉस सेक्शन. आपण आधी जे बघितलं ना एनिलिंग नॉर्मलायझिंग, त्यामध्ये काय होतं, आपण त्या कॉम्पाऊंडला पूर्ण हार्डनिंग करतो, आपण पूर्ण हिट ट्रीटमेंट देत होतो आपण, बरोबर. तर एंटायर क्रॉस सेक्शन, त्याचं डायमीटर किती असेल, किती जॉबचं लेंथ किती, त्या पूर्ण मटेरियल आपण सरफेस हिटिंग केलं, बरोबर. दॅट इज hard heat treatment is given to the entire cross section of the material. But now we are studying the surface heat treatment. Surface hardening बघतो आपण. Surface hardening मध्ये काय करतो आपण, we are given the heating only to the outer surface, only to the outer surface by the process of two processes are there, flame hardening and induction hardening. पहिली प्रोसेस आपण शिकलो आता फ्लेम hardening. It involves the oxyacetylene flame.
oxygen gas plus acetylene gas is mixed together to form oxyacetylene flame, and that oxyacetylene flame can be heated the outer surface up to the 850 degrees Celsius, that is above upper critical temperature, and then immediately it is quenched by cold water. So that austenite phase is converted into the martensite phase, and around 50 to 60 hardness will be achieved. That is your flame hardening. Now we'll go to the second type of surface hardening process, that is induction hardening. For second heat treatment शिकायची, second surface hardening process शिकायची आपल्याला induction hardening. बरं, surface hardening झालं. surface hardening मध्ये आपण flame hardening शिकलो. Now we'll go to the next type of hardening, that is induction hardening. काय असतं induction hardening? Induction hardening, it involves प्लेसिंग द स्टील कॉम्पोनंट विदिन अ कॉइल. इथे बघा लाल ही जी काय रेड कलरची कॉइल आहे, बरोबर, इलेक्ट्रिक कॉइल आहे, इंडक्शन कॉइल आहे ती. सो प्लेसिंग द स्टील कॉम्पोनंट, हा स्टील रॉड आपण स्टील पाईप इथे काय केला तर कॉइल मध्ये प्लेस केला मी, बरोबर. प्लेसिंग द स्टील कॉम्पोनंट विदिन अ कॉइल थ्रू विच द हाय फ्रिक्वेन्सी करंट इज पास. त्यामधून काय केलं, हे जे लाईन्स दिसत आहे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. कशामध्ये झाली? बिकॉज ऑफ हाय फ्रिक्वेन्सी करंट. हाय फ्रिक्वेन्सी करंट त्या कॉइल मधून पास केला तो. द करंट इन द कॉइल इंड्युसेस एडी करंट. त्या कॉइल मधून काय केलं, तो करंट पास केल्यामुळे काय होतो, एडी करंट प्रोड्यूस होतो. ही जी मॅग्नेटिक फील्ड झाली त्याच्यामध्ये काय झालं, एडी करंट प्रोड्यूस झाला, एडी करंट, बरोबर. सो दॅट एडी करंट इज प्रोड्यूस इन द सरफेस लेयर्स अँड द हीट द सरफेस लेयर अप टू द ऑस्टिनेट स्टेट. बरोबर, ज्याप्रमाणे आपण त्या ऑक्सिॲसिडिक गॅसने मग हिटिंग केलं आउटर सरफेसला, त्याप्रमाणेच हा जो एडी करंट प्रोड्यूस झाला तो काय करतो, आउटर सरफेस गेट हिटेड अप टू द ऑस्टिनेट स्टेट. बरोबर, त्या आउटर सरफेसला काय केलं होतं, आउटर सरफेसला इट इज गेट हिटेड बिकॉज ऑफ द एडी करंट प्रोड्यूस. बरोबर, हीट तयार जी होते हीट, त्यामुळे आउटर सरफेस इज गेट कन्वर्टेड टू द ऑस्टिनेट स्टेट. देन द सरफेस इज इमिजिएटली क्वेंच. इथे बघा पुढे वॉटर कॉइल पार्ट झाला, त्यानंतर काय केलं होतं, खाली देर इज अ containing some water also. So then the surface is immediately quenched with the cold water to transfer the austenite phase to martensite phase. बरोबर. So this is the principle of induction hardening. Induction काय, induction is a coil. Typical induction heating setup. हा काय typical induction setup आहे, इथून पॉवर सप्लाय आहे, AC करंट पॉवर सप्लाय, हीट स्टेशन. त्या हीट स्टेशन मध्ये काय आलं, त्या कॉइल मधून काय आलं, करंट सप्लाय, करंट पास झाला, आणि तो करंट पास झाल्यामुळे काय आलं, एडी करंट अशी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. दॅट विल कॉजेस द हिटिंग ऑफ द इनर पार्ट. त्या कॉइल मध्ये ठेवलेल्या पार्टला काय होतं, सरफेस हिटिंग होतं, अँड दॅट विल इमिजिएटली क्वेंच इन द कोल्ड वॉटर. दॅट विल अलाउ दॅट ऑस्टिनेट फेज. त्या हिटिंगमुळे जो ऑस्टिनेट फेज तयार झालाय, त्या ऑस्टिनेट फेजला कुलिंग केल्यामुळे काय होतं, इट इज कन्वर्टेड इनटू द मार्टेनसाइट फेज. सो दॅट इज युअर इंडक्शन हार्डनिंग. बरोबर, इंडक्शन हार्डनिंग मीन्स दिस इंड्यूस करंट इज प्रोड्यूस फ्लो थ्रू दिस कॉइल. हाय व्होल्टेज current is passed through this coil so that heating is generated. Heating तयार होते outer surface मध्ये, which causes the austenite phase, and that austenite phase is converted to the martensite phase. So that is your induction hardening. So surface hardening, induction hardening जे आपण बघतोय त्याच्यामध्ये काय होतं, advantages of induction hardening over flame hardening is its speed. Naturally काय आहे, flame hardening मध्ये काय स्पीड कमी आहे, flame hardening require more time, but flame hardening पेक्षा induction hardening मध्ये काय होतं, and ability to harden small parts. बरोबर, त्याचा स्पीड जास्त आहे आणि कुठल्याही प्रकारचे छोटे छोटे पार्टला सुद्धा आपण हिटिंग करू शकतो. पण इंडक्शन हार्डनिंग काय आहे, ॲज इट इन्व्हॉल्व्स इलेक्ट्रिक करंट, इट इज एक्सपेन्सिव्ह. लाईक फ्लेम हार्डनिंग, इट इज सुटेबल फॉर मीडियम कार्बन अँड लो अलॉय स्टील. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं फ्लेम हार्डनिंग मध्ये मीडियम कार्बन आणि लो अलॉय साठी आपण वापरतो ही प्रोसेस, त्याप्रमाणेच इंडक्शन हार्डनिंग सुद्धा मीडियम कार्बन आणि लो अलॉय स्टील साठी वापरलं जातं. टिपिकल ऍप्लिकेशन्स फॉर इंडक्शन हार्डनिंग आर, कुठले कुठले ऍप्लिकेशन्स आहे फ्लेम हार्डनिंगचे इंडक्शन हार्डनिंग आर, crankshafts, camshafts, connecting rod, gears. These are the camshafts. These are the connecting rods, and cylinders also. Gears and cylinder. Oh, this is a gear. Gear ला heating केलं बघा outer surface ला with the help of this induction coil. That is induction hardening. So student, these are the two important systems. These are the two important systems called as the induction hardening, and first is called as a flame hardening. फ्लेम हार्डनिंग मध्ये काय केलं आपण, ऑक्सिजन आणि ऍसिडिक गॅसने सिलेंडरने हिटिंग केलं आपण, दॅट इज कॉल्ड एज अ फ्लेम हार्डनिंग. अँड इन सेकंड प्रोसेस दॅट इज इंडक्शन हार्डनिंग. दॅट इंडक्शन हार्डनिंग, दॅट इंडक्शन कॉइल इज केप्ट अराउंड दॅट मटेरियल विच इज टू बी गिवन द सरफेस हार्डनिंग. ज्या मटेरियलला मला सरफेस हार्डनिंग करायचं, त्या मटेरियलला मला त्या कॉइल मध्ये ठेवायचं, असं प्लेस करायचं आहे.
I have to keep that material in coil, and the heavy electric current is passed through that. बरोबर, हाय फ्रिक्वेन्सी करंट त्याच्यातून पास केलं तर कॉइल मधून, सो दॅट द एडी करंट इज इन द सरफेस लेअर, त्या एडी करंट तयार झाला सरफेस लेअरवर, अँड which causes the heating of the surface layer up to the austenite state. Austenite state पर्यंत ते heating surface तयार होतो तिथे, आणि तो austenite surface immediately water quenching केल्यामुळे काय होतं, it is converted into the martensite phase. So that is your principle of induction hardening. So induction hardening can be given to the crankshafts, camshafts, connecting rod. These are the connecting rod, gears and cylinders. That is induction hardening. Now we'll move to the student next type of hardening, that is case hardening. पुढचं प्रोसेस शिकायची आपल्याला स्टुडंट. हे सरफेस हार्डनिंग प्रोसेस शिकलो होता आपण. सरफेस हार्डनिंग प्रोसेस दोन शिकलो आपण. कुठल्या कुठल्या शिकलो स्टुडंट्स? फ्लेम हार्डनिंग आणि इंडक्शन हार्डनिंग, हे दोन सरफेस हार्डनिंग आहे. नाउ द नेक्स्ट टाइप ऑफ हीट ट्रीटमेंट दे आर कॉल्ड एज अ केस हार्डनिंग. आता केस हार्डनिंग म्हणजे काय? द आउटर सरफेस ऑफ द एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ केस, whereas inner surface is called as a core. So carbonizing is carried out on a steel containing carbon less than 0.2%. ज्या मटेरियल मध्ये ऑलरेडी काय कार्बन कमी आहे, आउटर सरफेस मध्ये काय कार्बन कमी आहे, लेस कार्बन, लेस दॅन 0.2%. इट इन्व्हॉल्व्स इन्क्रीजिंग द कार्बन कंटेंट्स ऑन द सरफेस लेअर अप टू 0.7 टू 0.8. कार्बनायझिंग मध्ये काय करतो, ऑलरेडी कार्बन कमी असलेल्या कॉम्पाऊंडला आपण काय करतो, हिटिंग करतो. ऑलरेडी कार्बन कमी आहे, 0.2% आहे, 0.2% पण लेस आहे. अशा कॉम्पाऊंड मध्ये काय होतं, आउटर सरफेस मध्ये आपण वी आर ऍडिंग द कार्बन, that is called as a carburizing. So increasing the carbon content on the surface layer up to 0.7, 0.2 पेक्षा कमी असलेल्या सरफेस लेअर मध्ये आपण काय करतो, कार्बन ऍड करतो अप टू 0.7 टू 0.8%. त्यामध्ये काय केलं जातं कार्बनायझिंग मध्ये? इन दिस प्रोसेस द स्टील इज हिटेड इन कॉन्टॅक्ट विथ द कार्बनेशियस मटेरियल. त्या मटेरियलला हिटिंग तर केलं जातं, मटेरियलच्या भोवती काय असतं, कार्बनेशियस मटेरियल असतं, कार्बन रिच मटेरियल असतं, फ्रॉम विच इट ऍब्सॉर्ब्स द कार्बन. त्या कार्बनेशियस मटेरियल मध्ये काय केलं जातं, कार्बन ऍक्सेप्ट करतं ते. बरोबर, अशा प्रकारची रिएक्शन तयार होती. टू सीओज आर मिक्स टुगेदर टू फॉर्मिंग द कार्बन. त्या ठिकाणी कार्बन गॅस रिलीज होतो आणि तो कार्बन ऍक्सेप्ट केला जातो त्या हिटेड कॉम्पाउंडनी. बरोबर, दिस मेथड इज मोस्टली यूज फॉर सिक्युरिंग द हार्ड अँड विअर रेजिस्टंट सरफेस. बरोबर, ही मेथड कुठे वापरली जाते, कुठल्या कॉम्पाउंड साठी? इज यूज फॉर सिक्युरिंग द हार्ड अँड विअर रेजिस्टंट सरफेस. बरोबर, कसं आहे, हार्ड अँड विअर रेजिस्टंट सरफेस विथ टफ कोर. आतमधल्या कोरला आपण काहीच करत नाही, आतमधली कोर काय, इट विल रिमेन ॲज टफ ॲज प्रिव्हियस. So with tough core, carburizing is used for gears, cams, bearings and clutch plates. बरं, क्लच प्लेट साठी सुद्धा कार्बनायझिंग प्रोसेस वापरली होती. कार्बनायझिंग मध्ये काय करतो स्टुडंट आपण? इन दॅट कार्बनायझिंग वी आर युझिंग द लेस कार्बन कंटेनिंग मटेरियल. कार्बन ज्यामध्ये काय 0.2% पेक्षा कमी आहे, अशा प्रकारचं मटेरियल आपण हिटिंग करतो. हिटिंग इन कॉन्टॅक्ट विथ द कार्बनेशियस मटेरियल. त्या मटेरियलला हिटिंग करताना त्याच्या भोवती काय असलं पाहिजे, कार्बन रिच मटेरियल असलं पाहिजे. So that there is a reaction takes place, that 2CO is gives rise to carbon gas. Carbon dioxide plus carbon gas release होतो, आणि तो कार्बन गॅस काय होतो, outer surface that heated component will absorb, which form the carbon rich layer. That is your carbonizing process. So कुठेसाठी वापरतो आपण? For securing hard and wear resistance surface with tough core. Carbonizing is used for gear, cams, bearing and clutch plates. अशा प्रकारे that is carbonizing process आपण वापरतो. There are three types of carbonizing. The following methods are used to diffuse carbon into a surface layer. तीन प्रकारचे सरफेस प्रोसेस आपण वापरतो कार्बनायझिंगच्या. पॅक और कॉल्ड एज कार्बनायझिंग, पॅक और सॉलिड कार्बनायझिंग. Pack carbonizing or called as a solid carbonizing, in which the component which is to be carbonizing, it is to be kept in that box which is having containing the carbon rich material to nearby. त्याच्या आजूबाजूला काय ऍक्टिव्हेटेड चारकोल आहे, जे डार्क कलर पोर्शन दाखवलंय या पॅक कार्बनायझिंग मध्ये स्टुडंट, दॅट इज चारकोल, कोळसा म्हणतो आपण. बरोबर, अँड सील्ड स्टील कंटेनर. त्या स्टील कंटेनर मध्ये काय होतं, ज्या कॉम्पाउंड मध्ये मला कार्बनायझिंग करायचंय ते कॉम्पाउंड ठेवलं जातं, आणि त्याच्या भोवती काय केलं जातं, अशा प्रकारे चारकोल ऍड केलं जातं, अँड इट इज गिव्हन हिटिंग. सो देर इज अ कार्बन मोनॉक्साइड गॅस इज रिलीज, अँड द टू COs आर कनेक्टेड टुगेदर टू फॉर्मिंग द कार्बन गॅस. बरोबर, तो कार्बन गॅस काय होता, आउटर सरफेस मध्ये हिटिंग केलेल्या कॉम्पाउंड मध्ये काय होतं, ऍड केला जातो. That is carbonizing, that is called as a pack or solid carbonizing. Then next is a gas carbonizing. Gas carbonizing मध्ये काय होतं, अशा प्रकारचं टेम्परेचर चेंबर मध्ये बरं हिटेड कॉम्पाउंड ठेवलं जातं, and that carbon in the form of gas, it is added to that outer surface layer. That is gas carbonizing. Whereas liquid carbonizing,
त्या ठिकाणी लिक्विड चेंबर लिक्विड वापरलं जातं and that liquid will add that carbon in that liquid carbonizing. So these are the three types of carbonizing: pack or solid carbonizing, gas carbonizing, and liquid carbonizing. Then surface hardening treatment called as a nitriding. ज्याप्रमाणे स्टुडंट आपण कार्बायझिंग बघितलं, then next heat treatment or next surface hardening process or case hardening process called as a nitriding. कार्बायझिंग मध्ये आपण कार्बन ऍड केला. आता नायट्रायडिंग मध्ये काय करणार आपण? वी आर ऍडिंग द नायट्रोजन. वी आर ऍडिंग द नायट्रोजन. सो नायट्रायडिंग इन्व्हॉल्व्स diffusion of nitrogen, diffusion of nitrogen into the product from nitrides. This the resulting nitride can be harder than the carbonizing steel. बरोबर, कार्बायझिंग मध्ये जी कार्बाइड स्टील असतं त्याच्यापेक्षा नायट्रेटिंग केलेली केस कशी असते, दॅट इज हार्डर दॅन द कार्बाइड स्टील. दिस प्रोसेस इज यूज फॉर अलॉय स्टील कंटेनिंग अलॉइंग एलिमेंट्स अल्युमिनियम, क्रोमियम, मॅलिब्डेनम. सो दीज आर द विच फॉर्म स्टेबल नायट्राइड. अल्युमिनियम, क्रोमियम आणि मॉलिब्डेनम मध्ये आपण नायट्रेटिंग ऍड केल्यामुळे काय होतं? स्टेबल नायट्राइड तयार होतं. सो नायट्रेटिंग मध्ये काय करतो आपण? स्टुडंट लक्षात घ्या, इट कन्सिस्ट ऑफ हिटिंग अ कॉम्पोनंट इनटू अ रिट्रोट ऑन अ टेम्परेचर ऑफ अबाउट 500 to 600 डिग्री सेल्सिअस. बरोबर, 500 ते 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला मटेरियल कॉम्पाउंड हिटिंग करायचं आहे. टू द रिट्रोट द अमोनिया गॅस इज अलाउड. हा जो NH3 काय आहे, अशी रिएक्शन तिथे तयार होती. अमोनिया गॅस इज अलाउड टू सर्क्युलेट. त्या कॉम्पाउंडच्या आजूबाजूला काय केलं होतं? अमोनिया गॅस त्याच्यातून पास केला जातो. ऍट द टेम्परेचर द अमोनिया डिसोसिएट बाय द फॉलोइंग रिएक्शन. तो अमोनिया गॅस काय होतो? डिसोसिएशन होतो. नायट्रोजन तिथे इव्हॉल्व होतो. नायट्रोजन काय होतो? नायट्रोजन इव्हॉल्व होतो, फॉर्मिंग हायड्रोजन मॉलिक्यूल ऑल्सो. So the atomic nitrogen diffuse on the steel surface. The heating केलेल्या surface मध्ये काय होतं? नायट्रोजन डिफ्यूज होतो and combine with the alloying elements. त्याच्यातले जे alloying element आहे, क्रोमियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन, व्हॅलेडियम, त्याच्याबरोबर तो रिएक्ट होतो टू फॉर्म हार्ड नायट्राइड्स. त्याच्याबरोबर तयार होऊन काय होतं? रिएक्शन होऊन नायट्राइड तयार होतं. द डेप्थ टू विच नायट्राइड्स आर फॉर्म इन द स्टील डिपेंड्स ऑन द टेम्परेचर अँड द टाइम अलाउड फॉर द रिएक्शन. किती डेप्थ पर्यंत तुम्हाला नायट्रेटिंग करायचंय ते कसं ठरणार आहे? तुम्ही किती वेळ हिटिंग करताय आणि किती वेळ त्या टेम्परेचर मध्ये तुम्ही ठेवताय त्या रिएक्शन साठी. दॅट विल अलाउ युअर डेप्थ ऑफ द नायट्रेटिंग. आफ्टर द नायट्रेटिंग द जॉब इज अलाउड टू कूल. नायट्रेटिंग झाल्यानंतर त्या जॉबला स्लोली कूल केलं जातं. सिन्स देर इज नो क्वेंचिंग इन्वॉल्ड, changes of or chances of cracking and distortion of the compound are less. त्या ठिकाणी डायरेक्ट क्वेंचिंग नाही, त्यामुळे काय होतं? मटेरियलचं जे आउटर सरफेस क्रॅक होतं कधी कधी डायरेक्ट कुलिंगमुळे, क्वेंचिंगमुळे. देर इज लेस चान्सेस ऑफ डायरेक्ट क्रॅकिंग ऑर डिस्टॉर्शन. डिस्टॉर्शन मध्ये काय होतं? कॉम्पाउंड मध्ये नंबर ऑफ फेजेस तयार होतात. बरोबर. So students, we are studying this carbonizing and nitriding also. Now in the next part, we are going to study the. So nitriding involves the nitrogen surface to be added. मग अशा प्रकारे काय होतं? अमोनिया गॅस NH3 जे NH3 चा अमोनिया गॅस डिसोसिएशन होतं. बरोबर, दॅट इज डिसोसिएटेड. तो डिसोसिएट्स ऑफ द नायट्रोजन. त्या ठिकाणी गॅस इव्हॉल्व होतो, नायट्रोजन गॅस तयार होतो. दो नायट्रोजन गॅस काय होतो? हिटेड कॉम्पाउंड मध्ये ऍड केला जातो, फॉर्मिंग नायट्राइडिंग. So that is nitriding process. So surface hardening compound like nitriding, the depth of the nitridic case ranges from 0.2 to 0.4 mm. Nitriding ची डेप्थ बघतो आपण कमी आहे, 0.2 पासून 0.4 mm पर्यंत. And no machining is done after nitriding as we are doing the slow air cooling. Nitriding increases wear and corrosion resistance and fatigue strength of the steel. Nitriding मुळे काय होतं? मटेरियलचं वेअर आणि corrosion resistance वाढतो, as well as fatigue strength पण वाढते. सिन्स नायट्राइडिंग इज डन ॲट लो टेम्परेचर. बरोबर, आपण बघितलं होतं कार्बोनायझिंग मध्ये काय आहे? दॅट इज 850 डिग्री सेल्सिअस. बट कार्बोनायझिंग इन्व्हॉल्व्स लेस टेम्परेचर, so it requires more time than कार्बोनायझिंग. बरोबर, कार्बोनायझिंगला काय कमी टेम्परेचर हिटिंग घ्यायचं, त्याच्यामुळे कार्बोनायझिंग जशी जास्त वेळ लागतो तिथे. अँड ऑल्सो कॅपिटल कॉस्ट इफ द प्लांट इज हायर दॅन द कार्बोनायझिंग. बरोबर, कॅपिटल कॉस्ट पण त्याची जास्त असते. सो दॅट इज युअर नायट्राइडिंग स्टुडंट. जस्ट वेट स्टुडंट्स.
हॅलो स्टुडंट्स, आवाज येतोय का माझा? मी पण एकदा स्क्रीन शेअर करतो जस्ट वेट. Yes, sir. थोडंसं नेट प्रॉब्लेम कट झालं तरी. स्टुडंट, ही ट्रीटमेंट प्रोसेस आपण बघितल्या, सरफेस हार्डनिंग प्रोसेस बघितल्या. सरफेस हार्डनिंग दोन बघितलं आपण, हार्डनिंग आणि सॉरी फ्लेम हार्डनिंग आणि नाईट इंडक्शन हार्डनिंग. बरोबर, फ्लेम हार्डनिंग आणि इंडक्शन हार्डनिंग. आणि आता आपण हार्डनिंग शिकतोय. केस हार्डनिंग मध्ये आपण तीन प्रोसेस शिकल्या. कार्बनायझिंग मध्ये कार्बन ऍड केला, नायट्रेटिंग मध्ये नायट्रोजन ऍड केला. नाउ दिस इज cyaniding, in which carbon and nitrogen both are added. So it is also called as carbonitriding. टेम्परेचर एक रेंज आहे 800 to 900 डिग्री सेल्सिअस इन अ मोल्टन सायनाइड. त्यामध्ये कसं असतं, हिटिंग करताना मोल्टन सायनाइड वापरतो, लिक्विड सायनाइड वापरलं होतं. मोल्टन सायनाइड बाथ कन्सिस्टिंग ऑफ सोडियम सायनाइड, बरोबर, NaCN जे म्हणतो आपण, सोडियम सायनाइड प्लस सोडियम कार्बोनेट अँड सोडियम क्लोराइड. बरोबर, आफ्टर अलाउइंग द कॉम्पोनंट्स इन द बाथ फॉर अबाउट 15 to 20 मिनिट्स. बरोबर, तर कॉम्पोनंट बाथ मध्ये आपण 15 to 20 मिनिट्स जर ठेवलं, दे आर क्वेंच इन ऑइल और वाटर. देन दे आर क्वेंच, ऑइल क्वेंचिंग किंवा वॉटर क्वेंचिंग होतं. Cyanide is normally used for low carbon steel and depth is outer surface depth of the cyanide add is depth usually less than 0.25 mm. कमी depth पर आपण cyanide करू शकतो. It produces hard and wear resistant surface. त्यामुळे काय होतं, बाहेरचा जो सरफेस आहे मटेरियल स्टीलचा, तो कसा तो हार्ड आणि वेअर रेजिस्टंट सरफेस होतो. and because of the shorter time cycle, the process is widely used for machine components subjected to moderated wear and service loads. So the process is particularly suitable for screws, small gears, nuts and bolts. बरोबर, छोटे छोटे काही गिअर आहे, छोटे नट बोल्ट आहे, छोटे स्क्रू आहे, त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस सुटेबल आहे. So that is your surface hardening process, students. So in this way, students, we are completed our this first part of the surface hardening. बरोबर, आपण students, well, today we are completed this first important part of the surface hardening. Surface hardening मध्ये आपण दोन प्रोसेस शिकलो, फ्लेम हार्डनिंग अँड इंडक्शन हार्डनिंग. फ्लेम हार्डनिंग मध्ये आपण ऑक्सिजन प्लस ऍसिडिन गॅस इज यूज. ऑक्सिजन अँड ऍसिडिन गॅस इन्व्हॉल्व्स द ऑक्सिॲसिडिन फ्लेम. त्या ऑक्सिॲसिडिन फ्लेम पासून आपण हिटिंग केलं आउटर कंपाऊंडला अराउंड 850 डिग्री सेल्सिअस, 850 डिग्री सेल्सिअस बरोबर. and then immediately quench into the cold water. So that allows for heating केलं बघा, alternate phase तयार झाला, and that alternate phase is converted into the martensite phase, that is flame hardening. And second आपण heating बघितलं, that is induction hardening. And induction hardening is given the heating with the help of electric coil. बरोबर, इंडक्शन कॉइल मधून काय होतं, हाय इलेक्ट्रिसिटी करंट पास केला जातो. दॅट हाय इलेक्ट्रिक करंट विल प्रोड्यूस द एडी करंट आउटर सरफेस मध्ये हिटिंग तयार होतं ते. and that heated compound is immediately quenched in the cold water. That is your induction hardening. So induction hardening वर connecting rod, connecting vessels, gears साठी तयार होतो आपण. आणि आपण दुसरी प्रोसेस शिकलो आपण, केस हार्डनिंग. Case hardening is the outer casing, outer surface, whereas core is the inner surface. So case hardening मध्ये आपण तीन प्रकारचे प्रोसेस शिकलो. Carbonizing, in which carbon is added. In nitrating, we are adding the nitrogen, and in cyaniding, we are adding the both carbon and nitrogen. So in this way, students, we are completed over this surface hardening process. So in the next part, student will understand the basic parts of the heat treatment process. So students, due to the continuous load, I could not continue for further time. You just stay connected to this lecture for some time so that we can complete our next part.